हाय, नमस्कार. वी आर ॲट द नेचर ट्रेल, आगरझरी आणि ही नॅचरलिस्ट ट्रेनिंगची बॅच आहे. आणि हा अजय कोडापे. अजय कोडापे आपला लोकल हिरो. आज आपल्याला काहीतरी एक वेगळं प्रकरण दाखवणार आहे. येस अजय, ओव्हर टू यू. इथं काही वेगळं सायन्स दिसतंय आपल्याला. तर या साईडला पगमार्क आहे आणि इथनं एक टायगरनी चार्ज केला आहे एका कैच्यावर तरी. आणि इथनं तो स्पीडने धावत आला. इथनं काही पगमार्क आहे आणि इथं आल्यानंतर एक त्याला जस्ट समोर एक निलगाई आहेत. तर ते निलगाईला मोस्टली तो चार्ज करायला आला आहे आणि इथं आल्यानंतर त्याला ते परत पळाले नाही म्हणून त्याने लगेच ब्रेक मारलं, काहीतरी इथं वेगळं आहे म्हणून. आणि जेव्हा ब्रेक मारले तेव्हा तो येथून घसरत इथपर्यंत आले. आणि त्यांचे पाय नेहमी असे नसतात, ते नेहमी असे चालत असतात. म्हणून त्याने असं समोर ब्रेक लावण्यासाठी त्याने असं पुश केलं म्हणून इथपर्यंत घसरले. आणि त्याचे पगमार्क्स दिसत आहेत का इथं? हा, हे बघा, हे नाही, पगमार्क. याच्यात जिथे ब्रेक लावला तिथं. हे बघा, इथनं हा एक डिजिट आहे, हा एक डिजिट आहे, हा एक डिजिट आहे, असे 4 डिजिट या साईडचे आहे. आणि त्या साईडला तुम्हाला प्रॉपरली ही गादी दिसून पडत आहे, पॅड दिसून पडतं आणि हे 4 डिजिट आहेत. आणि ते जस्ट असा पोच झाल्यानंतर मग त्यांना प्रत्यक्षात बघण्यासाठी परत तो गेला. आणि आणि हा मेल आहेत आणि बेसिकली हा खूप स्ट्रॉंग असतो. आणि त्या वाघाला आणि हा पगमार्कवरून वाटतं की हा सब अडल्ट टायगर आहे, कारण की ते चिकन असल्यामुळे थोडे मोठे झाले. आणि हा मेल खूप म्हणजे आर्टिफिशियल असल्यामुळे हाईटने पण बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणून फिमेल जे आहेत ते थोडी कमी आहेत आणि याच्या मागे आहेत. तर टायगरने कदाचित त्याने डिसाईड केलं असेल की हे कमजोर आहे, म्हणून सर्वात आधी याच्यावरती त्याने पंजा वगैरे मारलाय. ओळखडे पण पाहू शकता, पंजा मारून मग त्याच्या मागनं जाऊन मग त्या मेलला देखील केलाय. आणि त्यानंतर त्याला रिअलाइज झालं असेल की हे प्रॉपर नकली आहेत, म्हणून तो मग इथनं असा परत गेला आणि तिथं देखील तो स्लिप झाला थोडा. आणि त्या साईडने त्या वापस गेला. थँक्यू अजय, मस्त स्टोरी.